हायपरबोलिक ग्लोबल या ॲपमुळे वडूज, दहिवडी आणि मान खटावमध्ये सर्वत्र दानादान उडालेले आहे। रकमेप्रमाणे दिवसाला 4% व्याज वाढवून देतो अशा पद्धतीने सांगून अनेकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे। अनेकांनी 5,000 पासून ते पुढील रकमेच्या गुंतवणुका हायपरबोलिकच्या ॲपमध्ये केलेल्या आहेत। अनेकांना त्यातून लाखो रुपयांची कमाई मिळाली, परंतु कित्येकांचे गुंतवलेले पैसे देखील परत मिळालेले नाहीत। यामुळे हायपरबोलिक मधील अनेक गुंतवणूकदार फसवणुकीमुळे ग्रासलेले आहेत। ठरवून दिलेल्या वेळेत डिप्लॉय गेट रेंट केल्यास ठरवून दिलेल्या रकमेत 4% वाढ होत असायची, परंतु काही दिवसानंतर त्या ॲपमध्ये बिघाड होत असे। नंतर ॲप सुरू झाले, परंतु त्यामध्ये 2,500 प्रमाणे 6 वाउचर देण्यात आली। त्यात 2,500 गुंतवून 5,000 पुन्हा गुंतवण्याचा पर्याय किंवा पूर्ण रक्कम परत हवी असल्यास 120 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजताच 120 दिवसांची प्रतीक्षा का करावी लागणार? 2,500 रुपयांची गुंतवणूक का करावी लागणार? ॲप काही दिवसांसाठी का बंद करण्यात आले होते? तसेच 15,000 पेक्षा जास्त इन्कम वॉलेट झालेल्यांवर अन्याय करण्यात आला आहे का? 120 दिवसांचा कालावधी का निवडण्यात आला? तसेच 120 दिवसानंतर तरी ॲप सुरू राहणार का? या प्रश्नांनी हायपरबोलिक ग्लोबलचे ग्राहक मानसिक तणावात आहेत। वडूज, दहिवडी आणि एकंदरीत मान खटाव तालुक्यात याचे मोठे कनेक्शन आहे। जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी, पंचायत समिती, शासकीय नोकरदार, राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी यामध्ये सहभागी असल्याचे, तसेच काही कर्मचारी हायपरबोलिकच्या नावाखाली दांडी तर काही जणांनी दीर्घकाळ रजा टाकल्याचे समोर येत आहे। कमिशन एजंट व शासकीय नोकरदारांमुळे झालेल्या या फसवणुकीमुळे समिती गठीत करून त्यांची शासकीय चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे फसवणूक झालेल्या ग्राहकांनी तक्रार व गुन्हे दाखल करावेत असे आवाहन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले आहे। तक्रार व गुन्हे दाखल झाल्यास मोठे मासे गळाला लागणार का, हे निश्चित मानले जात आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।